नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 14 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, येणारी कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल तर या स्पर्धा परीक्षेत हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे आणि तुम्ही MPSC एक्झाम गाईड यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी. चला आता आपण आजचा पहिला प्रश्न बघू. मे 2026 मध्ये एन रंगास्वामी यांनी कितव्यांदा पुदुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून विजय मिळवला आहे? तर याचं उत्तर आहे पाचव्यांदा. पाचव्यांदा ह्याचं योग्य उत्तर आहे. तर हा प्रश्न येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो कारण की त्यांनी पाचव्यांदा हा विजय मिळवला आहे. तर एन रंगास्वामी हे पाचव्यांदा पुदुचेरीचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षाने भाजपासोबत मिळून निवडणूक जिंकली आणि एन रंगास्वामी हे त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे ज्युनियर कामराज असेही त्यांना म्हटले जाते. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतं. तर एन रंगास्वामी हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. गरिबांना मोफत अन्न किट देण्यासाठी पंजाब सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे मेरी रसोई योजना. मेरी रसोई योजना ही पंजाब सरकारने गरिबांना मोफत अन्न किट देण्यासाठी सुरू केली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही योजना 40 लाख गरीब कुटुंबासाठी सुरू केली आहे. तर प्रत्येक किटमध्ये डाळ, साखर, मीठ, हळद आणि मोहरीचे तेल दिले जाणार आहे. तर दर 3 महिन्यांनी एकदा या किटचे मोफत वितरण केले जाईल. तर मेरी रसोई योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे हा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर आहे पंजाब. पंजाब सरकारने ही योजना सुरू केली आहे, मेरी रसोई योजना. तर ही तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. शेती, पोषण आणि सार्वजनिक आरोग्य यांना जोडण्यासाठी कोणते मिशन सुरू करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे सेहत मिशन. सेहत मिशन हे याचं उत्तर आहे. तर हे मिशन ICAR आणि ICMR यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. तर आरोग्य मंत्री JP नड्डा आणि कृषी मंत्र्यांनी याची दिल्लीत सुरुवात केली. तर याचा उद्देश आहे म्हणजे सेहत मिशनचा उद्देश आहे निरोगी अन्न, निरोगी शेती आणि निरोगी भारत. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी कोणता AI आधारित चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे सुसहाय. सुसहाय याचं उत्तर आहे. तर हा प्रश्न येणाऱ्या परीक्षेत नक्की विचारला जाऊ शकतो. सुसहाय हा AI चॅटबॉट कशाशी संबंधित आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी हा AI चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे. तर भारताच्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी हा AI चॅटबॉट सुरू केला. यामुळे पक्षकारांना न्यायालयाशी संबंधित माहिती मिळवणे सोपे होईल. तर प्रत्येक खटल्याला आता स्वतंत्र डिजिटल ओळख म्हणजेच युनिक ID दिली जाणार आहे. तर सुसहाय या AI आधारित चॅटबॉट हा भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुरू केला आहे आणि या अंतर्गत प्रत्येक खटल्याला आता स्वतंत्र एक युनिक ID दिली जाणार आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. महाराष्ट्रात प्रगत डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग एक्सपिरियन्स सेंटर कुठे स्थापन केले जाणार आहे? तर याचं उत्तर आहे पुणे येथे. तर DY पाटील युनिव्हर्सिटी आणि डेसॉल्ट सिस्टीम यांच्यात हा करार झाला आहे. तर महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. तर विद्यार्थ्यांना स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगचे प्रत्यक्ष प्रशिक्षण या अंतर्गत दिले जाणार आहे. तर हा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे जेथे विद्यार्थ्यांना स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग एक्सपिरियन्स सेंटर हे पुणे येथे स्थापन केले जाणार आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भीममंडळी इको हेरिटेज साईट कोणत्या राज्यात विकसित केली जात आहे? तर याचं उत्तर आहे ओडिसा. ओडिसा हे याचं उत्तर आहे. तर ही साईट ओडिसामधील संबलपूर जिल्ह्यात विकसित केली जात आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 8.30 कोटी रुपयांहून अधिक निधी दिला आहे. तर याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले आहे. तर भीममंडळी इको हेरिटेज साईट ही ओडिसा येथे विकसित केली जाणार आहे. तर हा तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. पंतप्रधान मोदींनी सोमनाथ मंदिराच्या वार्षिकाच्या निमित्ताने किती रुपयांचे स्मारक नाणे जारी केले आहे? तर याचं उत्तर आहे 75 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले आहे.
तर सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे हे नाणे जारी केले आहे. तर यावेळी खास टपाल तिकीटही प्रसिद्ध करण्यात आले. तर पंतप्रधान मोदी यांनी स्वतः हे नाणे जारी केले. तर हे जे सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्षे नुकतीच पूर्ण झाली. तर या निमित्ताने 75 रुपयाचे स्मारक नाणे जारी केले आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 11 मे 2026 रोजी भारतात कितवा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 28. तर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा 11 मे रोजी साजरा करण्यात येतो. तर हा का साजरा करण्यात येतो? तर 1998 मध्ये पोखरण अणुचाचणीच्या स्मरणार्थ हा दिवस 11 मे रोजी साजरा करण्यात येतो. तर 2026 ची थीम आहे रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. तर 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी याची घोषणा केली आहे. तर 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी या दिनाची घोषणा केली होती. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. मला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा स्कोर किती आला आहे हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि मला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर असेच दर्जेदार प्रश्न रोज हवे असतील तर MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे रोज आपण असेच दर्जेदार प्रश्न घेऊन येत असतो. धन्यवाद.